माझे नाव प्रिया. माझ्या पतीचे नाव राकेश. माझे पती एका मोठ्या कंपनीत सिनियर ऑफिसर आहेत. कंपनीचे नाव सांगण्याची गरज नाही. माझी 2 मुले आहेत, 1 मुलगा, 1 मुलगी. माझे सुखी संसार आहे. पैशांची काही कमतरता नाही आणि माझे जीवन सांगतता नाही. पती आणि आम्ही उपचार करून घेतले आहेत. पण आम्ही आणखी मूल घेणार नाही. त्यामुळे मी मनापासून पतीसोबत काम करू शकते. परिणामी मी आणखी सुंदर आणि निरोगी होत आहे. माझी उंची 5 फूट 1 इंच आहे. पतीसोबत कोणत्याही पार्टीला गेलो की त्यांचे सहकारी माझी प्रशंसा करतात. पण मी कधीही पतीशिवाय दुसऱ्या पुरुषासोबत वेळ घालवलेला नाही. आता खरी घटना सांगते. माझे पती कधी-कधी ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातात. 4-5 दिवसांसाठी. तेव्हा मी मुलांना घेऊन घरी असते. एकटी म्हणणे चुकीचे ठरेल, कारण पतींची वृद्ध आईही आमच्यासोबत राहते. त्या म्हाताऱ्या झाल्या आहेत आणि शारीरिक अशक्तपणामुळे दिवसरात्र बिछाण्यावर असतात. रात्री माझा मुलगा त्याच्या आजोबांसोबत झोपतो आणि मी माझ्या 3 वर्षांच्या मुलीसोबत एका बिछाण्यावर झोपतो. असेच आमचे जीवन चालले होते. एकदा माझे पती ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले. ते मला म्हणाले, "यावेळी 5 दिवस लागतील." मी म्हटले, "हे काय नवीन? तुम्ही तर अनेकदा आम्हाला सोडून जाता." तेव्हा पती म्हणाले, "ते बरोबर आहे. पण यावेळी तुम्हाला एक काम करावे लागेल. मी आज रात्री माझ्या काही ऑफिसच्या फाईल्स ठेवून जात आहे. तुम्ही या फाईल्स थोड्या तपासून जुळवून ठेवाल का?" असे म्हणून ते निघून गेले. रात्री मी फाईल्स पाहिल्या आणि सर्व काम तयार केले. पण एका कामात थोडी अडचण वाटली. मी पतींना सांगितले. ते म्हणाले, "ठीक आहे. जे करू शकता ते पुरेसे आहे." मी आणखी काही म्हटले नाही. रात्री फाईल्स पाहत-पाहत 1 वाजला. मी फाईल्स ठेवून झोपले. दुसऱ्या दिवशी सासूंना खायला घालून घराची कामे केली. रात्री आणखी काही काम नव्हते म्हणून लवकर झोपले. पती गेल्यानंतर पतींनी मला फोन करून एका प्रोजेक्टच्या कामाबद्दल सांगितले, जे मी जुळवू शकले नव्हते. "हे काम उद्या ऑफिसला पोहोचायला हवे आणि फाईलचे काम झालेले नाही," ते म्हणाले. मी म्हटले, "हे तर मी सांगितले की झाले नाही." तेव्हा पती म्हणाले, "काळजी करू नका. माझा एक जुना सहकारी आहे. तो आज आमच्या घरी येईल आणि रात्री हे काम करून उद्या नेईल. त्यांचे नाव आकाश पाटील." मी म्हटले, "रात्री ते आमच्या घरी राहतील का?" माझे पती म्हणाले, "हो. त्यांना गेस्ट रूममध्ये जाग आणि बोलतात. तुम्ही त्रास होऊ नका. उद्या फाईल न गेल्यास माझ्या नोकरीला धोका असू शकतो." मी म्हटले, "ठीक आहे. तुम्ही त्यांना काय म्हणून हाकता?" तेव्हा पती म्हणाले, "काका म्हणून हाकतो. तुम्हीही काका म्हणा. ते खुश होतील." आणि ऐका, ते फक्त माझ्या सांगण्यावरून खूप दुरून येत आहेत. आधी ते आमच्या ऑफिसमध्ये काम करत होते आणि असे काम जास्त समजतात. म्हणून मी सांगितल्यावर राजी झाले. मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. खूप शांत आणि चांगले माणूस आहेत. मी म्हटले, "ठीक आहे. ते कधी येतील?" "संध्याकाळच्या सुमारास येतील." मी म्हटले, "ठीक आहे." असे म्हणून पतींनी फोन ठेवला. मीही याबद्दल डोकेफोड केली नाही. माझा मुलगा-मुलगी शाळेतून आल्यावर मी त्यांना खायला घातले, स्वतः खाल्ले आणि सासूंना खायला घालून थोडी झोप घेतली. झोपेत विचित्र स्वप्ने आली. काही आठवत नाही. जेव्हा जाग आली तेव्हा दुपारी 5 वाजले होते. मी उठून सासूंकडे गेले आणि पतींच्या सर्व गोष्टी सांगितल्या. "ठीक आहे सुने. जेव्हा पाठवत आहेत तेव्हा काही समस्या होणार नाही." असे म्हणून त्या निजल्या. मी संध्याकाळची कामे करून टीव्ही चालू करून बसले होते. मुले त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत होती. रात्र तेव्हा 8 वाजले. अशा वेळी दारावर कॉलिंग बेल वाजली. मी माझी साडी व्यवस्थित करून दार उघडले. दार उघडून पाहिले तर एक वयस्कर माणूस उभा होता, हातात मिठाईचे पॅकेट. मी म्हटले, "तुम्ही कोण? कोणाला शोधताय?" तो म्हणाला, "हे राकेशचे घर नाही का?" मी म्हटले, "हो, मी त्यांची पत्नी." तो म्हणाला, "मी आकाश पाटील." मी दारापासून बाजूला होऊन म्हटले, "सॉरी. तुमच्याबद्दल माझ्या पतींनी सांगितले होते. मी ओळखले नाही म्हणून प्रश्न विचारला." तो म्हणाला, "असे काही नाही. मी तुमच्या प्रश्नावर काहीच मन केले नाही." असे प्रश्न विचारणे स्वाभाविक आहे. मी लक्षात घेतले की ते माझ्याशी बोलताना सामान्य रीतीने बोलत होते. मला वाटले, पतींनी सांगितले होते चांगले माणूस. दुसरा कोणी असता तर माझ्याकडे पाहून बोलला असता. ठीक आहे, चांगले लोक. मी त्यांना ड्रॉइंग रूममध्ये घेऊन आले. मी म्हटले, "माझ्या पतींनी सांगितले आहे तुम्हाला काका म्हणून हाकायचे." ते म्हणाले, "हो राकेश मला काकाच म्हणतो. तुम्ही काका म्हणा, काही समस्या नाही." मी म्हटले, "तुम्ही बसा. आणि हो, मी तुमच्यापेक्षा खूप लहान. मला नावाने हाका." ते हसून म्हणाले, "ठीक आहे." मी त्यांच्यासाठी कॉफी आणि काही नारळाचे लाडू आणले. ते म्हणाले, "अरे हे सगळे कशाला? मी खायला आलो नाही. मी तुमच्या पतींना मदत करण्यासाठी आलो आहे. मला इतके खाऊ घालण्याची गरज नाही. आणि हो, तुमचे नाव सांगितले नाही. तुम्हाला कोणत्या नावाने हाकायचे?" मी म्हटले, "माझे नाव प्रिया." "तुम्ही प्रिया म्हणा. अ,
बरेच वेळ गप्पा मारल्यावर मी रात्रीचे जेवण तयार केले. या दरम्यान रात्र 10 वाजली. माझे मुलगे-मुली ड्रॉइंग रूममध्ये त्यांना भेटून गप्पा मारू लागले. मी येऊन म्हटले, "अहो, आणखी डिस्टर्ब करू नका. आता खाऊन झोपायला चला." रात्रीचे जेवण खाऊन मी माझ्या खोलीत आले आणि एक नाईटी काढली. काढून आठवले माझ्याकडे कोणतीही जाड कपड्यांची नाईटी नाही, सर्व हलकी. मी नाईटी घातली तर थोडी समस्या होऊ शकते. नाईटी घालून त्यांच्या समोर जाणार नाही. म्हणून मी नाईटी घातली नाही. साडीच घातलेली राहिले आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. तेव्हा आठवले पतींशी संपर्क केला नाही. मी लवकर फ्रेश होऊन येऊन पतींना फोन केला. त्यांच्याशी जे बोलले ते सगळे सांगितले आणि हेही की ते खरोखर चांगले माणूस आहेत. पती म्हणाले, "बोललो ना, पाहशील तुम्हाला चांगले वाटेल त्यांच्याशी बोलताना." मी म्हटले, "ते मला त्यांच्यासोबत रात्र जागून साथ देण्याबद्दल बोलले आहेत." पती म्हणाले, "चांगले, तुम्ही शिकून घेऊ शकाल. नंतर दुसऱ्या कोणाची मदत लागणार नाही." आणखी काही बोलून फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतर मी विचार करू लागले. एक ओळखीचा माणूस आमच्या घरी काम करण्यासाठी आला आहे आणि मी त्याच्यासोबत रात्री राहीन. रात्रीची गोष्ट आठवताच मला अस्वस्थ वाटू लागले. त्यांचे वय कदाचित 49 असेल, पण पाहून कळत नाही. या दरम्यान रात्र 12 वाजली. मी उशीर न करता त्यांच्या खोलीत गेले. जाण्यापूर्वी सासूंच्या खोलीत पाहिले, ते झोपले आहेत. रात्री ते झोपले की आणखी काम जात नव्हते. खोलीत जाऊन पाहिले, ते काम करत आहेत. मला पाहून ते माझ्याकडे पाहिले. मीही पाहिले. पाहिले. एक छोटी हसू दिली. मी विचारले, "मी आले म्हणून कदाचित." मी सोफ्यावर बसले. ते माझ्याकडे पाहून म्हणाले, "काका प्रिया, हवे तर हे काम तुम्ही करू शकता. एवढे काही समस्या नाही. तुमच्या पतींनी मला फोन केला आहे. माझ्या राहण्या-खाण्याबद्दल बोलत आहेत. मी सांगितले आहे मी खायला आलो नाही. मी माझ्या सहकार्याचे वचन पाळण्यासाठी आलो आहे. काळजी करू नका. खरं तर तुमचे पती तुम्हाला खूप प्रेम करतात ना?" कसे पाहून बोलत होते. मी थोडी लाज वाटून म्हटले, "हो, ते मला खूप प्रेम करतात आणि मीही त्यांना प्रेम करते." काका म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही पहा, मी काम करतो." मी पाहू लागले. ते एकमनात काम करत होते. या दरम्यान मी 1-2दा कॉफी आणली. माझ्यासाठीही. रात्र 2 वाजली. काका म्हणाले, "तुम्हाला त्रास देण्यासाठी क्षमस्व." मी म्हटले, "ना काका, काही समस्या नाही. आणखी किती बाकी?" काका म्हणाले, "आता तुम्हाला शिकवायचे आहे एवढेच बाकी." मी त्यांचे काम पाहून बरेच समजले होते. ते माझ्या शेजारी बसून फाईल उघडून शिकू लागले. मी लक्ष देऊन शिकत होते. त्यांच्या हात हलवताना एकदा माझ्या हाताला स्पर्श झाला. मी काही मन केले नाही. त्यांनीही तसे महत्त्व दिले नाही. माहीत नाही जाणून-बुजून की अनिच्छेने. मला काम दाखवत असताना अनेक गप्पा मारत होते. संसारात किती सदस्य, वीकेंडला कुठे जातो का? असे बोलत-बोलत काम शिकवणे झाले. नंतर ते म्हणाले, "प्रिया, मला आणखी 1 कप कॉफी दे आणि 1 लुंगी दे." मी म्हटले, "काका, आमच्या घरात लुंगी नाही. पण तुम्हाला माझ्या पतीची एक धोतर देऊ शकते, जर तुम्ही घालाल." काका म्हणाले, "मी पॅन्ट घालून झोपू शकत नाही, म्हणून लुंगी घालावी लागेल. पण मी कधीही धोतर घातले नाही." "ठीक आहे, आणून दाखव." मी जाऊन धोतर देऊन कॉफी बनवायला गेले. कॉफी घेऊन आले तर पाहिले, कोणत्याही प्रकारे गाठ मारून घातले आहे. मी पाहून हसू लागले. काका म्हणाले, "हसता का? धोतर घालता आले नाही." मी म्हटले, "ना काका, तुम्हाला घालता येत नाही." काका म्हणाले, "काय करू सांगा?" मी म्हटले, "मी तुम्हाला घालून देते, तुम्ही या." ते धोतर उचलून म्हणाले, "घालून द्या." मी काय करू काही समजत नव्हते. त्या क्षणी काही अनुचित गोष्ट घडली, ज्यामुळे मला खूप अस्वस्थ आणि लाज वाटली. मी लगेच खोलीतून बाहेर पडले. मी कापत्या हाताने कॉफीचा कप देऊन निघून आले. काका म्हणाले, "अरे प्रिया, बस माझ्यासोबत, कॉफी पिऊन कप घेऊन जा." मी अज्ञानाने बसावे लागले. त्यांच्या शेजारी बसून कॉफी पित होते, पण वारंवार विचित्र आणि पश्चात्तापाचे विचार येत होते. कॉफी पिताना म्हटले, "काका, तुम्ही थोडे फ्रेश होऊन या." काका म्हणाले, "ओ सॉरी प्रिया, माहीत नाही आज का असे झाले." मी अस्वस्थ झाले. मी म्हटले, "काका, जे झाले ते झाले, आणखी नाही. आणि कृपया माझा सन्मान राखण्यासाठी कोणाला सांगू नका." मी त्यांच्या मोबाईलकडे पाहून पाहिले. रात्र 3 वाजली. काका 3 वाजल्यापासून काम सुरू केले. म्हणजे 50 मिनिटे. मी म्हटले, "काका, आता सोडा, मी जाते." "तुम्ही उद्या कधी ऑफिसला जाल?" काका म्हणाले. "12 किंवा 1 वाजता." मी म्हटले, "ठीक आहे, तुम्ही फ्रेश होऊन झोपा, मीही जाते." असे म्हणून मी माझ्या खोलीत आले. रात्रभर मला झोप आली नाही. जे घडले ते चुकीचे होते हे मला कळत होते. सकाळी 10 वाजता जाग आली तेव्हा मी घाईघाईने उठले. बाथरूममध्ये हात तोंड धुवून बाहेर पडले तर सासूंच्या खोलीत काका बसून गप्पा मारत आहेत. मी जवळ गेले. काका म्हणाले, "आई, तुमची सून खूप चांगली. रात्री माझ्यासोबत राहून मला कामात मदत केली. म्हणून थोडी जास्त झोपली." सासू म्हणाल्या, "हो, माझी सून चांगली." मी म्हटले, "काकांसारखे चांगले माणूस मी आजपर्यंत पाहिले नाही.
ते हसतमुख राहतात. पण मनात मात्र पश्चात्ताप होता. मी म्हटले, "ठीक आहे आई, तुम्ही गप्पा मारा, मी कॉफी आणते." सासू म्हणाल्या, "तुझी मुलगी कॉफी बनवून आम्हाला खायला घालून शाळेत गेली आहे." मी म्हटले, "रुही कॉफी बनवू शकते." चांगले झाले. काका माझ्याकडे पाहून हसले. मीही हसले पण मनात अस्वस्थ होते. कॉफी आणली. नंतर स्वयंपाक करू लागले. रात्रीची गोष्ट वारंवार आठवत होती. मी काय केले याची लाज वाटत होती. स्वयंपाक झाला. जेवण टेबलवर ठेवून काकांना हाकायला गेले तर ते आंघोळीसाठी तयार होत होते. ते म्हणाले, "प्रिया काही सांगायचे." मी म्हटले, "मी तुमचे जेवण तयार केले आहे." काका म्हणाले, "नंतर खाईन." रात्रीचे जेवण पुरेसे होते. ते हसत होते. मी म्हटले, "काका, तुम्ही भात न खाल्ल्यास शरीर खराब होईल." काका म्हणाले, "ना, माझे काही होणार नाही. तुम्ही अंघोळ केली आहे." काका म्हणाले, "अरे रात्री काय?" मी म्हटले, "अशी अंघोळ केली." "प्रिया, माझी आणखी एक गोष्ट ऐकाल." मी म्हटले, "काका, आणखी कोडे करू नका. सरळ सांगा." काका म्हणाले, "प्रिया, माझ्या बाथरूममध्ये चला. एका नळात पाणी अडकले आहे. बाहेर येत नाही." मी म्हटले, "काका, आता दिवसा नळ दुरुस्त करणे ठीक होणार नाही. सासूबाई घरात आहेत. आवाजाने त्यांची झोप उडेल." काका म्हणाले, "अरे, तुमच्या सासूंना मी औषध दिले आहे. झोपेचे औषध आतापर्यंत झोपल्या असतील." मी यावेळी ठामपणे म्हटले, "काका नाही. मी आत येणार नाही. हे योग्य नाही. कृपया तुम्हीच पहा किंवा प्लंबर बोलाव." काका थोडे स्तब्ध झाले. नंतर म्हणाले, "ठीक आहे." मी तेव्हाच माझ्या खोलीत गेले आणि पतींना फोन केला. सर्व काही सांगितले. जे घडले ते, माझी अस्वस्थता आणि आता मी असे होऊ देणार नाही. पती प्रथम शांत राहिले. नंतर म्हणाले, "मी लगेच येतो. त्याला घरातून जाऊ दे." असे कधीच नको होते. काका नंतर जेवण खाऊन फाईल घेऊन निघून गेले. पती दुपारी आले. आम्ही दोघे बसलो आणि सर्व गोष्टी उघडपणे बोललो. राकेश म्हणाले, "मी विश्वासाने पाठवले होते, पण असे होईल असे वाटले नव्हते. आतापासून असे कधीच होणार नाही. तुझे आणि घराचे रक्षण करणे माझी जबाबदारी आहे." मीही कबूल केले की मी सावध राहिले पाहिजे होते. आम्ही ठरवले की भविष्यात अशी परिस्थिती टाळू. काकांना पुन्हा कधीही बोलावले नाही. आमचे संसार पुन्हा सामान्य झाले. पण या घटनेने आम्हाला शिकवले की विश्वास महत्त्वाचा आहे, पण सीमा आणि सन्मान याहूनही महत्त्वाचे आहेत. कुटुंबातील प्रत्येकाने एकमेकांचे रक्षण केले पाहिजे आणि चुकीच्या मार्गावर जाणे कधीही योग्य नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.